नमस्ते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तर आपण द्वितीय वर्ष सेमिस्टर 3 मधल्या प्रात्यक्षिक कार्याला सुरुवात केलेली आहे. तर या प्रात्यक्षिकाअंतर्गत आपण आशययुक्त अध्यापन पद्धती कृतीसत्र किंवा कंटेंट कम मेथॉडॉलॉजी वर्कशॉप सुरू केलेला आहे. या अंतर्गत पाठीमागच्या तासाला माझ्या सहकारी प्राध्यापिका सौ हेगडे मॅडम यांनी तुम्हाला आशययुक्त अध्यापन पद्धतीचा अर्थ, गरज, महत्त्व, त्याचं स्वरूप समजून सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या तासाला प्राध्यापक तोरणे सर यांनी तुम्हाला विषय संरचना समजून सांगितलेली आहे. तर ह्याच्याशी संबंधित जो तिसरा भाग आहे तो म्हणजेच पाठ्यक्रम विश्लेषण किंवा त्यालाच म्हणायचे सिलॅबस ॲनालिसिस. तर पाठ्यक्रम विश्लेषण करण्यापूर्वी पाठ्यक्रम म्हणजे काय हे आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. सिलॅबस कशाला म्हणायचं, तर त्याची व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल की अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेली प्रत्येक विषयाची क्रमबद्ध रचना म्हणजेच पाठ्यक्रम. म्हणजेच प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला प्रत्येक विषय आहे आणि त्या विषयाची क्रमबद्ध पद्धतीनं केलेली मांडणी म्हणजेच पाठ्यक्रम. किंवा दुसरी आपल्याला व्याख्या अशी सांगता येईल की विशिष्ट कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विषयाचा जो आराखडा दिलेला असतो त्याला म्हणायचं पाठ्यक्रम. म्हणजेच इयत्ता आपण 6वी घेतली तर इयत्ता 6वीमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित हे विषय आहे. तर या प्रत्येक विषयातला हे सगळे विषय म्हणजेच त्या इयत्तेचा तो अभ्यासक्रम झाला, करिक्युलम झाला आणि त्या विषयात प्रत्येक विषयाचा पाठ्यक्रम झाला. तर त्या वर्षाची जी काही ठरवलेली उद्दिष्ट आहे ती साध्य करण्यासाठी जो काही प्रत्येक विषयाचा आराखडा दिलेला असतो त्याला म्हणायचं आहे पाठ्यक्रम. म्हणजेच प्रत्येक विषयाचा जो आशय असतो त्याला म्हणायचं आहे सिलॅबस आणि एकत्रित पूर्ण सर्व विषयांचा मिळून जो तयार होतो त्याला म्हणायचं अभ्यासक्रम किंवा करिक्युलम. तर सगळ्यात महत्त्वाचा आपण सगळ्यात विचार पहिल्यांदा करूयात व्याख्या बघितल्यानंतर पाठ्यक्रमाचं स्वरूप. तर पाठ्यक्रमाचं स्वरूप, पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमावरून तयार केलेला असतो. कशावरून, तर अभ्यासक्रमावरून तयार केलेला असतो आणि अभ्यासक्रमातल्या अपेक्षेनुसारच पाठ्यक्रम तयार केला जातो. म्हणजे टोटली सगळी उद्दिष्ट साध्य करायची आहेत तर कोणत्या विषयातून कोणती उद्दिष्ट कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी साध्य होणार आहेत पण ती सगळी एकत्रित पद्धतीने साध्य होणार आहेत. त्यानंतर पाठ्यक्रम शिक्षकाला पूर्ण विषयाचं नियोजन त्या ठिकाणी ह्या पाठ्यक्रमामुळं समजून येण्यास मदत होते. म्हणजेच एखाद्या विषयाचा, उदाहरणार्थ आपलाच इतिहास हा विषय घ्या किंवा सायन्स मॅथ्स घ्या किंवा हिस्ट्री जॉग्राफी घ्या, मराठी हिंदी इंग्रजी घ्या, तर ह्यातला प्रत्येक विषयाचा जो अभ्यासक्रम पाठ्यक्रम आहे तो पूर्ण करण्यासाठी शिक्षकाला काय करावं लागतं, वर्षभराचं नियोजन करावं लागतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की विशिष्ट उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी हा निश्चित केलेला काय असतो, एक आराखडा असतो किंवा पाठ्यक्रम किंवा सिलॅबस असतो. म्हणजेच विशिष्ट उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी तयार केलेला एक ढाचा असतो किंवा त्या ठिकाणी एक संध घटक असतो आणि या ठिकाणी मार्गदर्शक आशय पाठ्यक्रमामध्ये संघटित केलेला असतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला जे उद्दिष्ट साध्य करायचे त्या उद्दिष्टांपर्यंत पोचण्यासाठीचं मार्गदर्शन, गायडन्स त्या पाठ्यक्रमामध्ये आपल्याला मिळून येतं. त्यानंतर पाठ्यक्रमाच्या स्वरूपामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रत्येक इयत्तेचा पाठ्यक्रम हा वेगवेगळा असतो. म्हणजेच इयत्ता 5वीचा वेगळा, 6वीचा वेगळा, 7वीचा विषय जरी एकच असला, उदाहरणार्थ मराठी घेतला तर मराठी विषयाचा 5वीचा अभ्यासक्रम वेगळा असणार आहे, 6वीचा अभ्यासक्रम वेगळा असणार आहे, 7वीचा वेगळा असणार आहे. म्हणजेच पाठ्यक्रम हा प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र असतो, वेगळा असतो आणि पाठ्यक्रम एखाद्या विषयासाठी 1 वर्षासाठी नेमून दिलेला अभ्यास त्या ठिकाणी समाविष्ट असतो. म्हणजेच पाठ्यक्रमाचं स्वरूप जर आपल्याला पुन्हा एकदा सांगायचं म्हटलं तर पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमावरून तयार केलेला असतो. त्यानंतर अभ्यासक्रमातल्या अपेक्षेनुसार पाठ्यक्रम त्या ठिकाणी तयार केला जातो. नंतर पाठ्यक्रमानुसार शिक्षकाला वर्षाचं नियोजन त्या ठिकाणी करावं लागतं. त्यानंतर पाठ्यक्रमामुळे विशिष्ट उद्दिष्टांपर्यंत आपल्याला पोचण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत असतं. त्यानंतर पाठ्यक्रम हा प्रत्येक इयत्तेचा स्वतंत्र असतो आणि पाठ्यक्रमात एखाद्या विषयाचा 1 वर्षासाठी नेमून दिलेला अभ्यास त्या ठिकाणी काय असतो, समाविष्ट असतो. म्हणजेच प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र असा पाठ्यक्रम असतो आणि तो नेमून दिलेला असतो. हे आपल्याला स्वरूप सांगता येईल. तर आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूयात की पाठ्यक्रमाची आवश्यकता काय. मग पाठ्यक्रम
त्या ठिकाणी का आपल्याला आवश्यक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासक्रमामध्ये जी एकत्रित काही उद्दिष्ट ठरवली असतील, ती उद्दिष्ट आपल्याला साध्य करायची असतील, तर वेगवेगळ्या विषयातून ती उद्दिष्ट आपल्याला काय करावी लागणार आहेत, साध्य करावी लागणार आहेत. तर ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला पाठ्यक्रम आवश्यक आहे. म्हणजेच ठराविक जर आपण बघितलं, तर विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक दृष्टिकोन निर्माण करायचा असेल, हे जर आपलं त्या वर्षाचं उद्दिष्ट असेल, तर त्या ठिकाणी इतिहास विषयाचा पाठ्यक्रम त्याला पूरक ठरणार नाही. विद्यार्थ्याला भौगोलिक गोष्टींचं ज्ञान द्यायचं हे आपलं उद्दिष्ट आहे, किंवा बाबतीत भौगोलिक किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत विद्यार्थ्याला जागरूक करणं हे आपलं उद्दिष्ट असेल, तर भूगोलामधून त्याला साधनसंपत्तीच्या विषयी माहिती द्यावी लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जो अभ्यासक्रमामध्ये एकत्रित जी काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत, ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला पाठ्यक्रमाची आवश्यकता असते. म्हणजेच पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाठ्यक्रम आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं आपल्याला असं सांगता येईल की शिक्षकाला वर्षभर नेमकं काय शिकवायचंय त्या विषयामधून हे समजण्यासाठी पाठ्यक्रमाची आवश्यकता आहे. जर त्या शिक्षकापुढं त्या इयत्तेचा जर सिलेबस असेल, तर तो शिक्षक वर्षभर त्या विद्यार्थ्याला कोणते धडे शिकवायचेत, कोणत्या कविता शिकवायचेत किंवा कोणते घटक शिकवायचेत, हे त्या शिक्षकासमोर असणार आहे. त्यामुळे शिक्षकाला वर्षभर विद्यार्थ्याला काय शिकवायचे हे समजण्यासाठी सुद्धा पाठ्यक्रमाची आवश्यकता आहे. त्यानंतर वर्षभर काय शिकवायचं हे शिक्षकाला समजण्यासाठी जशी पाठ्यक्रमाची आवश्यकता आहे, त्याचबरोबर शिक्षकानं शिकवलेला पाठ्यक्रम किंवा शिक्षकाला पाठ्यक्रम शिकवायचा त्यासाठीची कोणती अध्यापन पद्धती वापरायची, कोणत्या शैक्षणिक साधनाचा वापर करायचा आणि अध्यापन केल्यानंतर मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापनाचं कोणतं साधन वापरायचं, याच्यासाठी या सर्व माहितीसाठी सुद्धा पाठ्यक्रम किंवा सिलेबस असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यासक्रमामधलं संतुलन बॅलन्स राखायचं असेल, तर पाठ्यक्रम आवश्यक आहे. कारण प्रत्येक इयत्तेमधल्या वेगवेगळ्या विषयातून वेगवेगळी उद्दिष्ट आपण एकत्रितपणे वेगवेगळ्या विषयातून वेगवेगळी उद्दिष्ट साध्य करू, त्यावेळेस आपण ठरवलेली एकत्र उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे आणि त्यातून अभ्यासक्रमाचं संतुलन राखण्यास मदत होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्याला अध्ययनाची दिशा देण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा वयोगट असेल, त्याच्या क्षमता असतील, त्याची बौद्धिक कपॅसिटी असेल, त्या अनुषंगानं त्याला अध्ययन करण्यासाठी योग्य दिशा जर आपल्याला द्यायची असेल, तर त्या इयत्तेचा पाठ्यक्रम, त्या इयत्तेचं पाठ्यपुस्तक जर त्याच्याजवळ असेल, तर त्या विद्यार्थ्याला योग्य पद्धतीनं अध्ययन करता येणार आहे. तर ह्या सगळ्या मूलभूत बाबी किंवा ह्या आवश्यकता आपल्याला पाठ्यक्रमाच्या बाबतीत सांगता येतील. पुन्हा एकदा ओव्हरलूक करते. पाठ्यक्रमाची आवश्यकता काय, तर उद्दिष्ट सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आवश्यकता सांगता येईल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. त्यानंतर दुसरं, शिक्षकाला वर्षभर नेमकं विद्यार्थ्यांना काय शिकवायचं याची माहिती मिळवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याला काय शिकवायचं हे कळाल्यानंतर कोणती अध्यापन पद्धती वापरायची, कोणती शैक्षणिक साधनं वापरायची, मूल्यमापनासाठी कोणती साधनं वापरायची हे समजण्यासाठी सुद्धा पाठ्यक्रम आवश्यक आहे. त्याच्यानंतर अभ्यासक्रमाचं संतुलन राखण्यासाठी पाठ्यक्रमाची आवश्यकता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांना अध्ययनाची योग्य दिशा देण्यासाठी सुद्धा पाठ्यक्रम आवश्यक आहे. त्यानंतर पाठ्यक्रम ज्यावेळेस तयार करायचा आहे किंवा पाठ्यक्रम ज्यावेळेस तयार केला जातो, त्यावेळेस कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात, तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्यासाठी आपण हा पाठ्यक्रम तयार करतोय आणि त्यांची डेव्हलपमेंट विचारात घेतोय, त्यांच्यासाठीचे ऑब्जेक्टिव्ह आपण ठरवतोय, त्या विद्यार्थ्यांच्या मानसिक गरजा, मेंटली त्यांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा त्यांच्या ज्या काही त्यांना आवश्यकता आहेत, त्या गरजा विचारात घेऊन पाठ्यक्रम तयार केला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तो पाठ्यक्रम योग्य वेळेत, म्हणजे 1 वर्षासाठी असेल तर तो 1 वर्षासाठीच पूर्ण, उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, इतर सुट्ट्या, त्यानंतर परीक्षा असतील, वार्षिक परीक्षा असतील, सामायिक परीक्षा असतील, चाचणी परीक्षा असतील, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील, ह्या सगळं नियोजन करून तो पाठ्यक्रम काय झाला पाहिजे, संपला पाहिजे. असा वेळेत पूर्ण होणारा पाठ्यक्रम असणं गरजेचं आहे. म्हणजेच पाठ्यक्रम तयार करत असताना वेळेचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे. त्यानंतर ज्यांच्यासाठी आपण पाठ्यक्रम तयार करतोय तो विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित पाठ्यक्रम असला पाहिजे. आता दैनंदिन जीवनाशी जर पाठ्यक्रम त्या ठिकाणी संबंधित असेल, तर त्या विद्यार्थ्याला त्या मिळणाऱ्या ज्ञानाचा त्याच्या दैनंदिन जीवनात वापर करून एक सक्षम नागरिक बनण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनाशी समतोल साधणारा हा पाठ्यक्रम असला पाहिजे.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, पाठ्यक्रमातून विद्यार्थ्याच्या व्यावहारिक गरजा पूर्ण करण्यावर भर असणारा पाठ्यक्रम तयार केला पाहिजे. म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये त्याला ज्या काही व्यावहारिक गरजा त्याच्या आहेत, त्या गरजा, उदाहरणार्थ गणित घेतलं तर त्याला आकडेमोड करता आली पाहिजे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करता आल्या पाहिजेत, किंवा भाषा आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, त्याच्यामध्ये त्याला लेखन करता आलं पाहिजे, वाचन करता आलं पाहिजे, संभाषण करता आलं पाहिजे, स्वतःचे विचार व्यक्त करता आले पाहिजेत. म्हणजेच इथं त्याच्या व्यावहारिक गरजासुद्धा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी पाठ्यक्रमाचं नियोजन असलं पाहिजे. आणि पाठ्यक्रम अभ्यासक्रमाला अनुसरून तयार केला असला पाहिजे, कारण पाठ्यक्रमातूनच आपण अभ्यासक्रमाची उद्दिष्ट साध्य करत असतो, तर ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाठ्यक्रम आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी पाठ्यक्रम तयार करत असताना विद्यार्थ्यांच्या मानसिक गरजा, त्यानंतर वेळ, विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन, विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक गरजा आणि अभ्यासक्रम या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो पाठ्यक्रम तयार केला पाहिजे. त्यानंतर आपण बघणार आहोत की पाठ्यक्रम रचनेची तत्त्व, म्हणजेच त्या ठिकाणी पाठ्यक्रम चांगला कसा असू शकतो. तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट. आता उद्दिष्टांची निश्चिती, पाठ्यक्रम रचनेचं पहिलं तत्त्व काय? उद्दिष्टांची निश्चिती. तर उद्दिष्ट दोन प्रकारचे असतात, एक सर्वसाधारण उद्दिष्ट आणि वर्गाध्यापनाचे उद्दिष्ट. सर्वसाधारण उद्दिष्टांमध्ये काय सांगता येईल, तर छंद जोपासणं, किंवा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन निर्माण करणं, किंवा प्रत्येक विषयाचा दैनंदिन जीवनातला परिणाम अभ्यासणं, ही काही सर्वसामान्य उद्दिष्ट आहेत, सर्वसाधारण उद्दिष्ट आहेत. म्हणजे त्याचे छंद जोपासता आले पाहिजेत, त्याचा ॲप्टिट्यूड त्या ठिकाणी विकसित झाला पाहिजे. आणि वर्ग अध्यापनाची उद्दिष्ट तुम्हाला माहीत आहेत की ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, अभिरुची, अभिवृत्ती. तर ही उद्दिष्ट त्या ठिकाणी उद्दिष्टांची निश्चिती पाठ्यक्रम तयार करताना केली पाहिजे. त्यानंतर दुसरं सांगता येईल आपल्याला विषय व त्यातील भागांचा समावेश. त्या ठिकाणी विषय आणि त्यातल्या भागांचा समावेशमध्ये आपण शास्त्र घेतलं, त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, किंवा भूगोल घेतलं तर प्राकृतिक भूगोल असेल, नैसर्गिक भूगोल असेल, किंवा भूशास्त्र, भूगर्भशास्त्र असेल. ह्या प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या विभागांचा सुद्धा त्या पाठ्यक्रमामध्ये काय झाला पाहिजे, समावेश असला पाहिजे. त्यानंतर घटकाची मांडणी. या ठिकाणी तिसरं तत्व आपल्याला सांगता येईल की प्रत्येक घटकाची मांडणी ही व्यवस्थित केलेली पाहिजे. म्हणजेच सोप्याकडून अवघडाकडे, मूर्ताकडून अमृताकडे, किंवा कठीणाकडून सोप्याकडून कठीणाकडे, आणि फार गुंतागुंतीचा असू नये. म्हणजे इथं घटकाची मांडणी सुद्धा कशी असली पाहिजे, तर त्याला माहीत आहे त्याकडून माहीत नसणाऱ्या गोष्टीकडं, त्यानंतर सोपं आहे त्या जे सोप्या गोष्टी ते शिकवून त्याला कठीण गोष्टींकडं न्यायचं. म्हणजेच या ठिकाणी अध्यापन सूत्रांचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. त्यानंतर समवाय, कोरिलेशन, सहसंबंध. प्रत्येक विषय शिकवत असताना विषयातल्या प्रत्येक घटकाचा इतर विषयाशी त्याला समवाय प्रस्थापित करता आला पाहिजे. इतिहास शिकवतोय तर इतिहासाचा भूगोलाशी, विज्ञानाशी, गणिताशी जसे आशय येतील त्या आशयानुसार त्याचा समवाय त्या ठिकाणी साधता येणं गरजेचं आहे. म्हणजेच समवाय साधणारा सुद्धा पाठ्यक्रम असला पाहिजे. त्यानंतर कृती संधी. या ठिकाणी कृतीस विद्यार्थी अभ्यास पाठ्यक्रम हा विद्यार्थी केंद्रित असला पाहिजे, तो विद्यार्थ्यांसाठी बनवला असला पाहिजे. त्याचबरोबर त्या पाठ्यक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या कृतीला महत्त्व दिलं पाहिजे. विद्यार्थी सेंट्रलाइज धरून विद्यार्थी त्या पाठ्यक्रमातून जास्तीत जास्त कृती करून त्या ठिकाणी मिळणारं ज्ञान चिरकाल स्मरणात राहील, या पद्धतीने तो पाठ्यक्रम तयार केला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला 6वं तत्व सांगता येईल की पाठ्यक्रम हा विद्यार्थी केंद्रित असला पाहिजे, स्टुडंट सेंट्रल असला पाहिजे. म्हणजेच इथं विद्यार्थ्यांच्या गरजा असतील, विद्यार्थ्याच्या समस्या असतील, किंवा विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, म्हणजेच व्यक्तिमत्व विकास असेल, ह्या सगळ्या बाबींचा त्या पाठ्यक्रमामध्ये विचार केला पाहिजे. म्हणजेच पाठ्यक्रम हा विद्यार्थी केंद्रित असला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वेळ. हा पाठ्यक्रम जो तयार करणार आहोत तो पाठ्यक्रम वेळेत पूर्ण होणार असला पाहिजे. पुढचं पाठ्यक्रम रचनेचं तत्व आपल्याला 7वं सांगता येईल की तो वेळेत पूर्ण झाला पाहिजे. आणि 8वं तत्व आपल्याला सांगता येईल की तो दैनंदिन जीवनाशी सांगड घालणारा असला पाहिजे. म्हणजेच त्याला जो शिकतोय त्या शिकण्यातून त्याच्या दैनंदिन गरजा असतील, समस्या असतील, त्या विद्यार्थ्याला सोडवता आल्या पाहिजेत. तर बघा, पाठ्यक्रम रचनेची कोणती तत्व आपण आता अभ्यासली, तर पाठ्यक्रम हा उद्दिष्ट निश्चिती करणारा असावा. त्यानंतर पाठ्यक्रमामध्ये विषय व त्यातील विभागाचा समावेश केलेला असावा. पाठ्यक्रमामध्ये घटक उपघटकांची मांडणी केलेली असावी. पाठ्यक्रमाचा पाठ्यक्रमातले वेगवेगळे विषय त्याचा इतर विषयांची समवाय साधला पाहिजे.
त्यानंतर पाठ्यक्रम विद्यार्थ्याच्या कृतीला चालना देणारा असला पाहिजे, पाठ्यक्रम विद्यार्थी केंद्रित असला पाहिजे आणि पाठ्यक्रम वेळेत पूर्ण झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 8वं तत्व आपण बघितलं की पाठ्यक्रम हा दैनंदिन जीवनाशी सांगड घालणारा असला पाहिजे. तर पाठ्यक्रम रचनेच्या ज्या काही पद्धती आहेत त्या आपण पुढील तासाला बघूयात.